दूध संघ मतदार यादी सुनावणीत जोरदार खडाजंगी. ॲडव्होकेट चौगुले आणि ॲडव्होकेट लुईस शहा यांच्यात काय झाला युक्तिवाद? वारणा विद्यापीठ वारणा नगर संलग्नित तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट, 2 वेळा MBA मानांकन, NAC A ग्रेड, 100% इंटर्नशिप आणि प्लेसमेंट देणारी संस्था. प्रथम आणि द्वितीय वर्ष बीटेक करता TCS स्पॉन्सर्ड कम्प्युटर सायन्स अँड बिझनेस सिस्टीम, सायबर सिक्युरिटी, इलेक्ट्रिकल, सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, केमिकल आणि कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, तसंच MTech करता स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग, CSC, कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट, मेकॅनिकल डिझाईन, केमिकल ENTC, त्याचबरोबर LLB, BA LLB, BBA LLB, BCA, DBA, MCA, MBA शाखांसाठी प्रवेश सुरू. वारणा विद्यापीठाच्या निसर्गरम्य परिसरात हॉस्टेल, मेस, बस, NCC, NSS, भव्य क्रीडांगण अशा सर्व सुविधांनी परिपूर्ण. 1983 पासून तज्ञ आणि अनुभवी प्राध्यापकांमार्फत दर्जेदार शिक्षण देणारी संस्था. TKIET वारणानगर ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट. प्रवेश संपर्क 9421 26 19 92. कोल्हापूर दूध संस्थेच्या कच्च्या मतदार यादी संदर्भात आज विभागीय उपनिबंधक कार्यालयात सुनावणी पार पडली. या सुनावणी दरम्यान दूध संघाचे माजी संचालक चेअरमन आणि दोन्ही गटांच्या वकिलांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. कच्च्या यादीवरती हरकती नोंदवण्याचा आजचा दिवस असल्याने विरोधी आणि सत्ताधारी दोन्ही गटांनी आपले खंबीर युक्तिवाद मांडले. विरोधी गटाच्या वतीने ॲडव्होकेट सूर्यकांत चौगुले यांनी विभागीय उपनिबंधक नारायण परजणे यांच्याकडे 3 प्रमुख मुद्द्यांवरती हरकती नोंदवल्या. यावेळी ॲडव्होकेट चौगुले म्हणाले की ज्या व्यक्तीच्या नावे ठराव आहे ती व्यक्ती संबंधित संस्थेची सभासद नाही. संबंधित व्यक्ती त्या संस्थेच्या कार्यक्षेत्रातील रहिवासी नाही. बेकायदेशीर रीतीने करण्यात आलेल्या अशा ठरावधारकांचं नाव हे पक्क्या मतदार यादीतून तातडीने वगळण्यात यावं आणि त्यांना मतदानाचा अधिकार दिला जाऊ नये. कोल्हापूर जिल्हा दूध संघाच्या कच्च्या मतदार यादीवरती संस्थेच्या वतीनं मी हरकत घेतलेली होती. त्याच्यामध्ये 3 ग्राउंड मेन्शन केलेले होते. ज्याच्या नावावरती ठराव आहे तो त्या संस्थेचा सभासद नाही, तो त्याचा रहिवासी नाही आणि संस्थेच्या बायलॉजप्रमाणे तो सभासद होण्यास पात्र नाही. त्यामुळं त्याचं जो ठराव त्यांच्या नावे केलेला आहे तो कायदेशीर नाही. त्यामुळे त्याचं पक्क्या मतदार यादीतून नाव वगळण्यासंदर्भात विनंती केलेली आहे आणि त्या अनुषंगानं सगळी कागदपत्र, मतदार यादी, रेकॉर्ड सगळं हजर केलेलं आहे. त्यामुळे त्यांच्यावरून असं दिसून येतं की ज्याच्या नावे ठराव केलेला आहे तो त्या संस्थेचा सभासद नाही, त्या संस्थेच्या कार्यक्षेत्रामधील रहिवासी नाही आणि तो दूध उत्पादक सभासद नाही त्या संस्थेचा. त्यामुळं त्यांचे जी ऑब्जेक्शन घेतलेली आहे त्या संदर्भातलं त्या अनुषंगानं संपूर्ण कागदपत्र हजर केलेले आहेत आणि त्यांचं कंटेन्शन आहे की त्याची पक्क्या मतदार यादीतून नावं समाविष्ट करण्यात येऊ नये. हां, राजकीय दबावाबाबत कुठल्याही प्रकारचं नाही सर. कायद्यामध्ये ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदीप्रमाणे निवडणूक अधिकारी सगळ्या कागदपत्रांचा विचार करून निर्णय देणार साहेब. त्या संदर्भात कायद्यानं कुठल्याही प्रकारचा राजकीय दबाव कुणावरती नाही. पण तुम्ही लेखी दिलेलं नाही, ते तोंडी सांगितलेलं असं नाही, लेखी माझ्या ऑब्जेक्शनमध्ये मी म्हणलेलं आहे. त्या अनुषंगानं आज रोजी मी म्हणणं दाखल करून त्याच्यासोबत मी कागदपत्र हजर केलेले आहेत साहेब. तो ठरावधारक जर सभासद किंवा त्यातला मी त्यामध्ये ह्या संदर्भात त्यांनी कुठल्याही प्रकारचा पुरावा दिलेला नाही. या उलट त्यांचं मी परमनंट ॲड्रेस, त्यांनी ज्या ठरावासोबत त्यांचं ओळखपत्र दिलेलं आहे आधार कार्ड, त्या गावामधला तो रहिवासी नाही हे आधार कार्डवरून साबित होतं साहेब आणि त्याप्रमाणे मी मतदार यादी पण हजर केलेले आहे. दरम्यान या हरकतींना उत्तर देताना सत्ताधारी गटाचे वकील ॲडव्होकेट लुईस शहा यांनी इलेक्शन रूल 11चा हवाला देत सर्व हरकती राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप केला. ॲडव्होकेट शहा यांनी युक्तिवाद केला की इलेक्शन रूल 11नुसार प्रत्येक हरकत ही स्वतंत्रपणे घेणे आवश्यक होते. एकत्र घेतलेल्या हरकती कायद्याने ग्राह्य धरल्या जाऊ शकत नाहीत. कायद्यानुसार फक्त संस्था किंवा सभासदाच्या पत्त्यातील बदलाबाबत निदर्शनास आणून दिले जाऊ शकते. सभासदत्व किंवा ठरावावरती अशी हरकत घेता येत नाही. आपल्या दाव्याच्या समर्थनासाठी त्यांनी हायकोर्टाच्या तब्बल 6 विविध निकालांचे दाखले दिलेत. तसेच मतदारांची ओळखपत्र तपासणं महत्त्वाचं असल्याचं सांगत विरोधी गटाच्या हरकती बेकायदेशीर असल्याने त्या रद्द करण्याची मागणी त्यांनी केली. आजच्या संदर्भात काय नेमके आक्षेप घेतले होते? म्हणजे त्यांनी आक्षेप असे घेतले होते की ज्या संस्थांचे प्रतिनिधी पाठवलेले आहेत ते तिथले कायमचे रहिवासी नाहीत. आता पहिल्यांदा आर्ग्युमेंटच्या वेळेला ते सभासद नाही त्याचं ऑब्जेक्शन घेतलं प्राथमिक संस्थांचे. त्याच्याप्रमाणे आम्ही असं म्हणणं मांडलं, पहिली गोष्ट तर इलेक्शन रूल 11प्रमाणे प्रत्येक ऑब्जेक्शन हे स्वतंत्ररित्या घ्यायला पाहिजे. यांनी एकत्रित घेतलेलं ऑब्जेक्शन कायद्यानं चाललं पाहत नाही, कारण इलेक्शन रूल 11प्रमाणे स्पष्ट तरतूद आहे. दुसरी तरतूद अशी आहे की ज्या संस्थेच्या
सभासद संस्थेच्या नावामध्ये किंवा पत्त्यामध्ये बदल असेल तेवढंच रूल 11 प्रमाणे इलेक्शन रूल 11 प्रमाणे यांच्या नजरेला आणून देता येतं. कुणालाही सभासदत्वाबाबत किंवा प्रतिनिधीच्या ठरावाबाबत ऑब्जेक्शन घेता येत नाही. त्यामुळं ही आणि त्याच्यावर हायकोर्टची जजमेंट आहेत. मी 5 जजमेंट्स हायकोर्टची दिली आहेत की हा रूल 11च्या इलेक्शन रूल 11च्या एन्क्वायरीचा स्कोप काय आहे. त्याच्याप्रमाणे ह्यांना फक्त आयडेंटिटी बघायची आहे वोटरची. एक क्लेरिकल एरर किंवा ओमिशन त्या संस्थेच्याच पत्त्यात किंवा अन्य पर्टिक्युलर्समध्ये आहे का एवढंच बघायचं आहे. हे ऑब्जेक्शन मेंटेनेबल नाही असं हायकोर्टची जजमेंट्स आहेत ती मी रिलाय केली. काय नेमका हेतू वाटतो या संदर्भात की कशा उद्देशाने? नाही, हा राजकीय उद्देशानं केलेला आहे. त्यामुळं ह्या संस्थांच्या प्रतिनिधींची सगळे प्रयत्न संपल्यानंतर अशी ऑब्जेक्शन्स बेकायदेशीर दाखल केलेली आहेत आणि त्यामुळे ती नामंजूर व्हावीत असं आम्ही म्हणणं मांडलेलं आहे. आता विभागीय उपनिबंधक नारायण परजणे या दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर काय निर्णय देतात आणि कोणाचं नाव पक्क्या यादीत राहतं याकडे दूध संस्थांच्या प्रतिनिधींचं आणि नेत्यांचं लक्ष लागलंय. माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.